व कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मरगम्मा देवी यात्रेला सुरुवात. भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मरगम्मा देवीच्या यात्रेला जोरदार सुरुवात झाली असून भाविकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. गेल्या 8 दिवसापासून यात्रा कमिटीने जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी दिनांक 22 रोजी संध्याकाळी 5 वाजता पालखीचा छबिना व गावातून भव्य मिरवणूक व भक्तांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम असणार आहे. मंगळवार दिनांक 23 रोजी दुपारी 1 वाजता भक्तांच्या निवासातून पालखी निघून मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालून नैवेद्य दाखवला जातो. बुधवार दिनांक 24 रोजी भव्य कुस्त्यांचा फड, क्रिकेट स्पर्धा, संध्याकाळी मिरवणुकीचे कार्यक्रम. गुरुवार दिनांक 25 रोजी जागरण गोंधळ कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 26 रोजी जागरण गोंधळ कार्यक्रम. शनिवार दिनांक 27 रोजी मंदिराला प्रदक्षिणा घालून यात्रेची सांगता होते. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री मरगम्मा देवी समस्त यात्रा कमिटी व ग्रामस्थ हे अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. TV1 मराठीने घेतलेला या यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया. आम्ही नैवेद्य म्हणून दाखवतो आणि त्याच्यानंतर बुधवारी आम्ही करमणुकीचं ऑर्केस्ट्रा आणि क्रिकेट स्पर्धा आणि कुस्ती ह्या बुधवारी आम्ही कार्यक्रम घेतो. त्यानंतर गुरुवार शुक्रवार 3 दिवस आम्ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतो आणि शनिवारी सकाळी 6 वाजता आमच्या देवीचा शबिना निघतो आणि शबिना पूर्ण झाल्यानंतर आमची शनिवार आरती होती आणि आरती झाल्यानंतर आमच्या यात्रा समाप्त होते. हा आमच्या यात्रेची रूपरेषा पूर्ण आहे. मी रामदास लिंबाजी भोसले, गोंधळी समाज, गोंधळीवाडी. आणि त्याचप्रमाणे गावातील जागृत देवस्थान म्हणजे आई मरगुबाई म्हणजे दुर्गा माता आणि वत्सा देव म्हणजे देशावरली आई, असं संयुक्त ही जत्रा मोठ्या प्रमाणात वाडवडिलांपासून चालत आलेली ही परंपरा आजपर्यंत आम्ही किती डोळ्या झालं आजपर्यंत ती परंपरा आम्ही चालवत आहोत गावकरी समाज. आणि त्याच पद्धतीनं आजचा सोमवारचा दिवस, आजचा स्टार्ट दिवस आहे, पहिला दिवस आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून पालखीचा छबिना गावामधून मिरवला जातो आणि प्रत्येक घरोघरी पालखी जाते. आणि पण ह्या पालखीचा पहिला जो मान आहे ते आमच्या गावचे वतनदार पाटील म्हणजे भोसले, नागेंद्र यल्लाप्पा भोसले, शोभराव नारायण भोसले हे आमच्या गोंधळी समाजाचं खरं वतनदार पाटील. आणि यांच्या आरतीशिवाय पालखी उठत नाही आणि यांच्या आरतीशिवाय या कार्यक्रमाची सांगता होत नाही, म्हणून त्यांचा पहिला मान आहे. आणि त्यांच्या अंडरखाली हा जो गोंधळी समाज आहे पूर्णपणे एकमेव पद्धतीने त्यांच्या विचारानं आचारानं चालणारा समाज आहे. आणि त्या पद्धतीने ह्या जत्रेमध्ये कुठल्याही गोष्टीचं हिंसक वळण न लागता यशस्वीपणे ही यात्रा पूर्ण होते. आणि या यात्रेमध्ये मंगळवारचा दिवस आहे तो जगदंबेचा म्हणजे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि बुधवारचा करमणुकीचा दिवस आहे आणि गुरुवार शुक्रवार हा पण जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. आणि शनिवारी ठीक सकाळी 6 ते 7 या दरम्यान पालखीचा छबिना मिरवून या कार्यक्रमाची सांगता केली जाते. अशा पद्धतीनं या देवीचं महत्त्व आहे. आणि दुसरा विषय, जो कोणी या देवीला नवस करेल ते नवस पूर्ण होतं एवढं आमचं जागृत देवस्थान आहे. म्हणून या देवीच्या चरणी लाख लाख आमचे प्रणाम आहेत. आणि आमचा समाज या देवीशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. तिच्या आधारावर आम्ही कुठेही जाऊन फिरून आलो तर तिचा कृपा आशीर्वाद आमच्यावर असणार आहे. म्हणून आमची इथून पुढची पिढी सुद्धा या देवीला चांगल्या पद्धतीचं
भजतील किंवा तिची भक्ती सेवा सगळं काय करतील हीच मनातमध्ये एकमेव अपेक्षा आहे. आणि ही सगळ्यांना सद्बुद्धी परमेश्वरानं मर्यादेनं द्यावं ही या मर्यादेच्या चरणी आमची प्रार्थना आहे. एवढं 2 शब्द या निमित्तानं मी बोलू शकतो. केलेलं असेल कोणी मागून घेतलं असेल त्याच्या सर्वांची इच्छा आई मरगम्मा देवी आपल्याला पूर्ण करते. की आम्हाला तळापासून मुळापासून जवळजवळ 1950 सालापासून आम्हाला हे सर्व गोष्टी कल्पना आहे. आणि त्यानिमित्त आमच्या गावातील जे काही यात्रा कमिटीचे मेंबर किंवा आमच्या यात्रा कमिटीचे सर्व सदस्य बॉडी वगैरे आमच्यातले आहे ते समाजाच्या वतीने सर्वांच्या एकमताने एक विषयाने यात्रेचं नियोजन करून यात्रा आम्ही सर्व पूर्ण पार करतो. आणि त्यानिमित्त यात्रेसाठी म्हणून करमणुकीसाठी म्हणून काही कार्यक्रम असतील, काही वैदिक शाहिरकी असेल, काय गोंधळाचा कार्यक्रम असेल, काय आपल्या देवीसाठी कुस्त्याचं वगैरे फळ असतील, अशा काय बऱ्याच गोष्टी आपल्या गावात यात्रेसाठी आम्ही करमणुकीचे सादर म्हणून करत असतो. आणि त्याच निमित्ताने ह्या मंदिराचे असे एक वैशिष्ट्य आहे की जवळजवळ आमचे वाडवडील जेवढे पूर्वजातले होते त्यांची एक आख्यायिका अशी आहे की त्याने सांगितलेली गोष्ट ह्या देवीसाठी त्यांना पूर्ण ह्याच्या श्रद्धेने ह्या देवीसाठी त्यांनी जे नवस मागितलेले त्यांच्या समोरासमोर झालेले आहेत. अजून त्यांना काही ज्यांना नवस कुणी काय घेतलेलं असेल हे केलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा देवी फार चमत्कारी देवी आहे आणि जागृत देवस्थान आहे. Press the bell icon on the video and never miss another update.